थांबा थांबा ब्रेक दाब. थांबा ब्रेक दाब. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज तुमचं स्वागत आहे नवीन एका आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईज खूप दिवसांनी ब्लॉग करते. आज ब्लॉग करायला टाईम पण भेटत नाही. तर आपल्यासोबत इथं आहे रोहिणी. अजून का आबी आला नाही. ओमकारचा पण आज पेपर आहे, तर तो लवकर गेला पेपर द्यायला. माझा पण पेपर आहे, तर आज पेपर द्यायला जातो आहे. मी म्हटलं असंच सहज म्हटलं ब्लॉग करू, टाईम भेटले तर. पण टाईम दुपारी एवढं पण नाही, भाजीत आणायचं असतं, त्यामुळे टाईम भेटत नाही. तर ब्लॉग पूर्ण नक्की बघा, तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता आबी आलं आहे. आबी खूप दिवसांनी ब्लॉगला आला आहे आपल्या आज. आबी तुला खूप दिवसांनी ब्लॉग लिहून कसं वाटते? तुझे फॅन चाहते एकदम तुझे वाट बघत असतात. सांग जरा त्यांना काहीतरी ब्लॉगमध्ये यायला भेटत नाही. काम बी सांग तुझे काय ते. काम किती असतं अभ्यासाचा, परीक्षा सुरू झाली. हां काय किती पेपर लिहितोस मग? एक झाला ना पेपर? किती लिहिलास? भरपूर हां बघून नाही, एकटाच आहे कोपऱ्यात. हां काय. तर गाईज आता आम्ही पेपर देऊन आलेला आहे कॉलेजवरून. ते ओमकार वगैरे जरा केस विचारतोय. हे काका आहेत दुकानातले. आणि आपला आबीचं जरा काहीतरी झालं बॅगेला. तर आबीची चेन निघाली वाटते बॅगेची. आबी नाराज झाला आहे. आणि इकडे हे खाऊ घेत आहेत. पैसे पाठवा फक्त आम्हाला. पैसे पाठव. किती हवेत? स्कॅनर दाखव. काय काय भेटव का? 4 दे 4. चौघजण आम्ही अभिलाषी लावायची. तर गाईज पेपर देऊन आलेला आहे आम्ही. आबीनं आज पेपर इंग्लिशचा लिहिलं आहे. इंग्लिश समजलं नाही. तर आबी किती लिहिलास पेपर? लिहिलेला आहे, खूप पेपर लिहिलेला आहे. आणि आता घरी जाऊन भातानं जायचं आम्हाला. तर ते पण मी ब्लॉग दाखवेन, नक्की बघा. नक्की बघा. हो का. ते थंड घेतलेलं आहे. पैसे माझ्याकडनं देत आहे. उन्हातून. आमची कॅशियर आहे रोहिणी. मी लय गरीब झालेला आता सध्या. करायचा पैसे आता भेटत नाही. रोहिणीचे आता दिवस चांगले आलेत, त्यामुळे नाव का भेटला तसा कल्टी. पैसे कोण देणार? भाई ठंडा देखो, इतने गर्मी में हम ठंडा पी रहे हैं. आगे काय पण तुम्ही पण या थंडा पियाला. आबीला थंडा दिलेला इथं, पण आबी काय खुश नाही दिसत आहे. आबीची बॅगी चेन निघाली. आबी आता उद्यापासून नवीन बॅग आणेल. लागली आणि ती बघा मॅव बघा, मांजर बघा मांजर. आमच्या पण एक घरी मांजर आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. किती ओंकार, किती घेशील? पेप्सी पण धर की नाही तिला देऊ दे. रोहिणी आज वाटतं मला ते बँकेवर डाका डालला नाही. रोहिणी बँकेवर डाका डालला नाही आज. स्पॉन्सर आम्ही करते रोहिणी. रोहिणीसाठी काहीतरी 2 चांगले शब्द बोल की मग. बोल. अरे फुकट पितोयस तू राव. तू फुकट घेतलायस, मग रोहिणीबद्दल काहीतरी 2 शब्द सांग. ओंकार सांग रे तू. इकडे इकडे तिकडे. हां तू सांग. तुला कधीतरी देते, आम्हाला देते ती कधीतरी. बघ रोहिणी, तू एवढा घेतलास पण आबी काय बोलत नाही एक पण शब्द तुझ्याबद्दल. चांगलं नाही बोलत राव आबी. काय तू. आबी सध्या नाराज आहे. अभिला भेटली नाही का? नाही, आबीची चेन निघालेली बॅगेची ना. हम जा रहे हैं अब घर में देखो भात पूर्ण पिकलंय. हिंदी पण मराठी पण दोन्ही मिक्स करायचं. इंग्लिश पण घ्यायचं. फार्मर उठा मी काली बिली होईल. फार्मर ही शेती. फार्मर म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याचा पोरगा ना तू. शेतकऱ्याचा पोरगा ना. बघू काही. सध्या आम्ही हे आता जरा घेतलेलं आहे. काय आहे, मँगो ज्यूस आहे. तर ते आम्ही आता जरा पितो. नंतर जरा गार झालं की जरासं ब्लॉक करू. तर गाईज आता आलोय घरी मी. आणि कॉलेजला पेपर होते, आलो देऊन घरी. आणि बघा भात आणलेला आहे घरी. आता मी पण जरा जातो भाताना. ते तिकडं पण दाखवतो कसं भात झालं ते पिकलेलं आहे ते. आणि बघा एक गाडी इकडे आहे.
आज गाडी नेली नाही कॉलेजला, पण नेन शुक्रवारी तरी नेन कॉलेजला गाडी. गाडी तर गाईज मी भाताने गेलेलो आणि भात आणून झाले. बघा इकडे भात आणलेला आहे आणि भात आणून झाले आणि आता गेलेत माणसं भात कापायला. आणि आपल्या इथं आला आता ओमकार आणि गाडी घेऊन जातोय. आईला डॉक्टरकडे नेतोय, तिला बरं नाही वाटत आहे आणि आता गाडी घेऊन जाते, जरा नेतो डॉक्टरकडे. आपली गाडी काही दिवसापासून बंद होती, बंद म्हणजे चालवा भेटली नाही जास्त. आता पेपर पण चालू आहेत त्यामुळे अभ्यास करावा लागतंय. आणि हा बघा काय बघते तुझी जाईल. तर काही हे असे छोटे छोटे व्हिडिओ बनवावे लागतात, ते बनवले एक अशीच टाइमपासला. ओमकारला पाहिजे होती ना अशीच जुनी मेमरी म्हणून, त्यामुळे ओमकारला हे दाखव. ते नाही दाखवू शकत गाईज. तो फोटो वेगळाच दाखवतोय माझे, तर ते फोटो नाही दाखवू शकत तुम्हाला. आणि ते बघा तिकडे कमबॅक झाल्यावर दाखवणार तो फोटो. कष्ट बघा, कष्ट केल्याशिवाय फल भेटत नाही. बोल काय नाही. तर गाईज आता आम्ही आलोय तुमच्या चोंडवलीच्या मालाच्या इकडे. जरा नेटवर्कसाठी आलेलो, आजीला घरी सोडली आणि आलो मी. आणि आपल्यासोबत आता आपला अभि काहीतरी बघतोय फोनमध्ये. मला वाटतं अभिने आयटम पटवला नाही ना. अभि काय बघतोयस ना? खरं काय? तर अभिला पण बघा कोण असतं. अभि आमचा सिंगल आहे. आणि ओमकारचं सांगायचं नको आता. बघा तो 1 मिनिट पण फोनशिवाय नाही राहू शकत, एवढी बेकार त्याची परिस्थिती आली. रेंज हां आलो चॅलेंज. आपल्याला चॅलेंज भाई नडतोय का काय पण मी काय पण सांगितलं. ओमकार वर गेलाय गाडी घेऊन, काय बोललो मी? अरे 1 मिनिट मध्ये तर रेंजला आलेला आहे. खरं सांग, कोणाशी कॉल बोलावता खरं सांग. हा बोलावता ना मित्रात आलेला नंबर काहीतरी सेव्ह केला. काय नाही तसं. अभि बघा आमच्या नाही रिव्हील काय करायचं मग काय नाही गाईज, फक्त असे आमच्या मित्रांच्यात असते, पण आमचं असं कोण नाही. माझी तर कोणच नाही. फक्त ओमकारला मी असंच चिडवत असतो. ओमकारला मी मैत्रीण भरपूर आहेत का? गेरू असली तरी खाली येते आपोआप. अभि तू चालव मी चालवलं ना. चालव फक्त इकडनं अशी खाली न्यायची. कुठं? इकडे खाली न्यायची अशी. चालू चालू नको बन बघू. नाही सायकल चालवतो अभि. फोन तर फक्त असं अभि सायकल चालवतो रे. काय करू नको. म्हणलं अभिला सायकल जमते, गाडी नाही. गाडी अभिला शिकवायची. बघू एक दिवशी ज्यावेळेस टाइम भेटेल त्यावेळेस अभिला गाडी शिकवू. अभि शिकेंगे गाडी ना. गाईज तुम्ही ब्लॉग बघता आणि ब्लॉगमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग तो एवढा पण सांगायला लागतो, त्याला काय माहित नाही. नशीब मग चालू मग अभिला जमते गाडी. ब्लॉग बघता तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आणि आपल्या एका ब्लॉगला तुम्ही सपोर्ट द्यायला चांगला 1K झालीत, तर असाच सपोर्ट असू द्या. हां आजचा टायटल पूर्ण काढ, पूर्ण घे, पूर्ण नाही घेरव काय कुठे घेरव ब्रेक दाबलास नाही. घेरव नाही अभि गाडी चालवलीस की पार्टी द्यायची आम्हाला. काय तिथपर्यंत नाही खाली. चल पम्या काय येतात त्यांना ग्रामपंचायत मध्ये धडपड होतील. चालव चल. काय करू आता? काय तुला कसं चालवतात तिथनं फक्त खाली नाही, आधी बंद नाही नंतरला चालू करून ब्रेक दे. असतो अभि पायाचा. तो पण तू कुठं आहे? हां नशीब नाही तिथपर्यंत नाही यार. ब्रेक दाबत पाय टेकत का नाही तसं वर घे पाय.
थांबा थांबा ब्रेक दाब ब्रेक दाब हे ग्रामपंचायतचे तलाठी अभि कुठेतरी पाडशील आणि अंगाशी आणशील गाडी पण पाठी कोणाला तरी बसव आणि आता नाही चल हे घेर नको. तर गाईज हे बघा हे मला टाकून जात आहेत आता बघू ना कुठपर्यंत जात आहेत. त्यांना वाटलं त्यांची पाठलाग करेन बघू ना कुठपर्यंत जात आहेत. काय नाही हो का भावाचा फोन माझा काय जाऊन जाऊन कुठपर्यंत जाणार आहे. त्या फोनला काय काय करून ठेवून बघा देखो. ते गाईज तुम्हाला बोललेलं नाही जास्त नाही इथंच एवढाच त्यांचा एरिया आहे याच्या पुढे जाऊ शकत नाहीत ते. फोन आपल्या काय ना कसे जातील गाईज नजारा देखो व्ह्यू. आज काय पावसाचं वातावरण नाही उद्या पाऊस पडू शकतो आणि ब्लॉग काय मला डेली करायला भेटणार नाहीत कारण की पेपर पण चालू आहेत. जर तुम्हाला दिवाळीचा ब्लॉग बघायचा असला दिवाळीतला तर कमेंट करा नक्की. काय मी ऐकलं नाही. हे बघा इथे येऊन थांबलेत तर आम्ही आता जातो घरी. तो काय आता आम्ही जातो घरी आणि हा ब्लॉग मी आता इथे चेंज करते. अभि आपल्यासोबत अभि शर्मा रहा है हां अभि शर्मा रहा है हां. तर गाईज अभि घाबरतोय जरा म्हणजे कशी अशी पोरं बी राहतात तर त्यांना भीती वाटते आणि अभि आज ब्लॉग एंड करणार आहे आपला. तर अभि लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठे करा आणि आणि बाय बाय.